Okay, so let's start now. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कशा प्रकारे या फॉर्मला व्हॅलिडेशन अप्लाय करायचं ते बघितलं होतं. आज आपण बघणार आहोत की कशा प्रकारे या फॉर्मला आपण डाटाबेसमध्ये सेव्ह करू शकतो. या फॉर्ममध्ये आपल्याला प्रत्येक कंट्रोलची व्हॅल्यू आहे, लाईक टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू आहे, त्याचबरोबर आपल्याकडे ड्रॉपडाऊनची व्हॅल्यू आहे, त्याचबरोबर आपल्याकडे चेकबॉक्सची व्हॅल्यू आहे. सो या सर्व व्हॅल्यू आपण डाटाबेसमध्ये कशा प्रकारे सेव्ह करू शकतो त्या गोष्टी आपण आज बघणार आहोत. सो पहिल्यांदा आपण काही स्टेप्स फॉलो करून घेऊया किंवा काही स्टेप्स लिहून घेऊया, ज्या स्टेपचा वापर करूनच आपण डाटाबेसमध्ये डाटा सेव्ह करणार आहोत. सो त्यासाठी आपण नोटपॅडमध्ये काही फॉर्मेशन करून घेऊया. सो ज्यावेळी मला फ्रंट एंड कडून बॅकएंडला डाटा सेव्हसाठी पाठवायचा आहे, तुम्हाला कोणत्या स्टेप्स फॉलो करायला लागतील. तर सगळ्यात पहिला तुमचा फ्रंट एंड क्रिएट पाहिजे. फ्रंट एंड, त्यानंतर तुमचा डेटाबेस क्रिएट पाहिजे. डेटाबेस, त्यानंतर तुम्हाला एक SQL डेटा सोर्स घ्यावा लागतो, ज्याचा यूज करूनच तुम्ही फ्रंट एंड टू बॅक एंड डाटा काय करू शकता, ट्रान्सफर करू शकता. या तीन गोष्टी तुम्ही सेट करून घ्याव्या लागतात, त्याचवेळी तुम्ही डाटाबेसमध्ये डाटा सेव्ह करू शकता ASP.NETच्या. त्यानंतर आपल्याला स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. सो सगळ्यात पहिली स्टेप आहे आपली, जी की आहे कनेक्शन स्ट्रिंग. मला सगळ्यात पहिली कनेक्शन स्ट्रिंग जनरेट करावी लागणार आहे. देन सेकंड स्टेप आहे स्टेप 2, ज्यामध्ये कनेक्शन मला ओपन करावं लागणार आहे. कनेक्शन डॉट ओपन. त्यानंतर स्टेप 3 आहे माझी, ज्यामध्ये कमांड लिहावी लागणार आहे मला. कमांड, ज्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या कमांड लिहू शकता, लाईक इन्सर्ट, अपडेट अँड डिलीट. अपडेट, डिलीट किंवा सर्च, तुम्हाला जी हवी आहे ती कमांड तुम्ही कमांडमध्ये लिहू शकता. त्यानंतर स्टेप येते तुमची स्टेप 4, क्युरी एक्झिक्युशन और कमांड एक्झिक्युशन. कमांड एक्झिक्युशन, एक्झिक्युशन. सो मला DML किंवा DDL कमांड एक्झिक्युशनसाठी एक्झिक्यूट नॉन क्युरी यूज करावं लागतं. सो मला एक्झिक्यूट नॉन क्युरी फंक्शन यूज करावं लागतं, त्याचवेळी माझी कमांड एक्झिक्यूट केली जाते. आणि यानंतर स्टेप आहे स्टेप 5, कनेक्शन जे आपण ओपन केलेलं आहे ते क्लोज करायचं. ओके, सो या स्टेप्स तुम्ही फॉलो करत चला, ज्याने तुम्हाला डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी एक वे भेटेल, ज्यामध्ये आपण हे डिक्लेअर केलेलं आहे की कुठून स्टार्ट करायचं आणि कुठे एंड करायचं. ओके, आता आपण एक कमांड एक्झिक्युशनसाठी इथं एक्झिक्यूट नॉन क्युरी वापरत आहे. बट जर तुम्ही डाटा सर्चसाठी डाटा रीडर वापरला किंवा डेटा अडॅप्टर वापरला किंवा तुम्हाला एखादी स्केलर व्हॅल्यू सर्च करून आणायची आहे, लाईक ॲग्रिगेट फंक्शन वापरून तुम्हाला काउंट वगैरे कॉल करून आणायचं आहे डेटाबेसमधून, सो त्यावेळी तुम्ही एक्झिक्यूट रीडर, एक्झिक्यूट नॉन क्युरी, एक्झिक्यूट स्केलर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मेथड्स वापरू शकता कमांड एक्झिक्युशनसाठी. ओके, सो ह्या गोष्टी आपण पुढे बघणार आहोत. सो डाटाबेस मला इंटर करायचं असेल तर मला या स्टेपनी पहिल्यांदा फॉलो करावे लागतात. माझ्याकडे फ्रंट एंड तयार आहे. आता आपण डाटाबेस कशा प्रकारे क्रिएट करायचा बघूया. डेटाबेस क्रिएट करण्यासाठी इथे बघा माझा फ्रंट एंड तयार आहे. सो या फ्रंट एंडमधून मला व्हॅल्यू घेऊन डेटाबेसमध्ये सेव्ह करायचे. सो मला त्यासाठी डेटाबेस तयार करणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही MS SQL डेटाबेस वापरू शकता. सो MS SQLचा डेटाबेस घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, वेबसाईटवर राईट क्लिक करायचं आहे, ॲड आणि क्लिक ऑन अ न्यू आयटम. अँड इथे जाऊन तुम्ही खाली SQL सर्व्हर डेटाबेस, ओके, SQL सर्व्हर डेटाबेस आहे ते सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्ही डेटाबेसला तुम्हाला हवं ते नाव देऊ शकता.
and then click on add. Just click on S. इथे ते परमिशन मागतं की मी तर ॲप डेटा नावाने एक फोल्डर क्रिएट करेन आणि त्याच्यामध्ये तुझा डेटाबेस इन्सर्ट करेन. सो इथे बघा, ज्यावेळी आपला सर्व्हर तयार केला जातो त्यावेळी आपल्या वेबसाईटमध्ये ॲप डेटा नावाचा फोल्डर ऑटोमॅटिकली जनरेट केला जातो, ज्यामध्ये आपल्या डेटाबेसची फाईल येईल. जर ही डेटाबेसची फाईल आपल्याला ओपन करून बघायची असेल त्याच्यावर डबल क्लिक करून बघा, तुम्हाला इथं सर्व्हर एक्सप्लोरमध्ये सगळी फाईल ओपन केली जाईल. जर तुम्हाला इथे डाटाबेस कनेक्टिव्हिटी येत नसेल, लाईक क्रॉस साईन येत असेल, तर तुम्ही इथून रिफ्रेश करा, तुमचा डेटाबेस कनेक्ट होऊन जाईल. ओके, आपण काय केलेलं आहे, ॲड न्यू आयटम करून एसक्यूएल सर्व्हर डेटाबेस ॲड केलेला आहे, जो डेटाबेस ॲप डेटा फोल्डरच्या आतमध्ये database.mdf नावाने आलेला आहे. आता डेटाबेसच्या आतमध्ये मला काय करावं लागेल, डेटाबेसच्या आतमध्ये टेबल तयार करावा लागेल, ज्यामध्ये आपले ह्या व्हॅल्यूज सगळ्या सेव्ह केल्या जातील. सो पहिल्यांदा आपण टेबल क्रिएट करून घेऊया डेटाबेसच्या आतमध्ये. सो इथे बघा, टेबल आत्ता आलेला आहे ब्लँक. सो मला ह्या टेबलवर राईट क्लिक करायचं आहे आणि ॲड न्यू टेबल म्हणायचं आहे. ओके, टेबलवर राईट क्लिक करा आणि ॲड न्यू टेबल म्हणा. इथे तुम्हाला टेबलचं स्ट्रक्चर ओपन केलं जातं. इथे तुम्हाला कुठलीही क्युरी वगैरे लिहिली जात नाही आहे, तुम्ही डायरेक्टली क्युरी टेबलच्या स्ट्रक्चरमध्ये तुमचा डेटा ॲड करू शकता. जस्ट वेट, आपलं टेबलचं स्ट्रक्चर इथं डिझाईन केलं जाईल. तुम्हाला ज्या व्हॅल्यू या फ्रंट एंडकडून जाणार आहेत त्याच व्हॅल्यू इथं या टेबलला डिक्लेअर करायच्या आहेत. इथे आपला टेबल डिझाईन झालेला आहे. पहिलाच टेबल डिझाईन केला जातो, आय डी हा डिफॉल्ट कॉलम त्यामध्ये जनरेट केला जातो आणि त्याला ऑटो प्रायमरी की इंडिकेट केली जाते, ज्याने की आपण त्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज किंवा नॉट नल व्हॅल्यूज इन्सर्ट ठेवू शकत नाही. त्यामध्ये फक्त युनिकच रेकॉर्ड भरावं लागेल जर प्रायमरी की इंडिकेट केली असेल तर. जर या टेबलचं तुम्हाला नाव चेंज करायचं असेल तर इथून कुठूनही नाव चेंज करता येणार नाही आहे. तुम्हाला खाली जी क्युरी क्रिएट झालेली आहे क्रिएट टेबलची, इथून तुम्हाला नाव चेंज करावं लागेल. सो इथून मी नाव चेंज करतो, इथे नाव देतो EMB. ओके, इथूनच तुम्ही नाव चेंज करू शकता, इथून तुम्हाला या टेबलचं नाव चेंज करता येणार नाही. सो या क्युरीमधून तुम्ही जे टेबलला नाव द्यायचं आहे ते इथून चेंज करा. त्यानंतर इथून जो काही डेटा तुमचा पास होणार आहे विथ दॅट सिक्वेन्स, केअरफुली हा सिक्वेन्स तुम्ही मेंटेन करा ज्यामध्ये तुमचा डेटा तिकडे जाणार आहे. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 and 9 माझ्या 9 व्हॅल्यूज फ्रंट एंडकडून जाणार आहेत. म्हणजे माझ्या टेबलमध्ये 9 कॉलमच जनरेट झाले पाहिजेत, ना की एक कमी किंवा ना की एक जास्त. आणि सिक्वेन्स तोच मॅटर असणं गरजेचं आहे. सो डिफॉल्टमध्ये आपला डाटा कोणता जाणार आहे, आय डी, नेम आणि एज. ओके, सो इथं डिझाईन करून घ्या. इथे ऑलरेडी आय डी आलेला आहे, त्यालाच मी EID नाव देतो. त्यामध्ये माझा व्हॅरकॅर डेटा स्टे होणार आहे. सो मी इथं व्हॅरकॅर 50 करेन. जर इंटिजर होणार असेल तर इंटिजर करा. त्यानंतर यामध्ये नेम आणि एज डेटा येणार आहे. सो मी इथं घेतो नेम, यालाही व्हॅरकॅर डेटा लागेल. सो याला व्हॅरकॅर 50 द्या. देन एज, यालाही व्हॅरकॅर 50 लागेल, याला व्हॅरकॅर 50 असाइन करा. त्यानंतर काय आहे, जेंडर, सिटी. सो इथे आपण जेंडर घेऊया. जेंडर, यालाही व्हॅरकॅर द्या अँड ऑल्सो गिविंग अ सिटी. सो इथे सिटीला डाटा देऊन टाका. नाव डॉक्युमेंट, ईमेल ID. सो इथं मी डॉक घेतो, डॉकलाही मी व्हॅरकॅर 50 देतो अँड ईमेललाही 50 देतो. आता राहिलेला आहे पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड. सो मी इथं देतो पासवर्ड अँड सी पासवर्ड. वन टाइम प्लीज कन्फर्म की फ्रंट एंड आणि बॅक एंडचा डेटा सेम आहे का. सो या ठिकाणी बघू शकता, 1st 2nd 3rd 4th 5th 6th 7 8 9. लेट चेक इट. 1 2 3 4 5 6 7 8 9. सो माझ्या टेबलमध्येही जे कॉलम्स क्रिएट करायचे आहेत ते झालेले आहेत.
आता हा टेबल आपल्याला जर सेव्ह करायचा असेल तर सेव्ह म्हणायचं नाही आहे इथं. सेव्ह म्हटल्यानंतर हा टेबल तुमचा एक फाईल तयार केली जाते आणि सेव्ह केली जाते. तर तुमचं टेबलचं क्रिएशन पूर्ण झालं असेल तर तुम्हाला इथं अपडेट म्हणावं लागतं. ओके. त्याच्या आधी अलाउ नल्स, जर तुम्हाला वाटत असेल की येणाऱ्या कंट्रोलची व्हॅल्यू इथे येऊन नल ही सेव्ह झाली पाहिजे, म्हणजे मी एखाद्या कंट्रोलमध्ये व्हॅल्यू भरली नाही, लाईक मी इथं ईमेल आय डी भरला नाही, आता आपण व्हॅलिडेशन दिलेलं आहे इथं, किंवा मी इथं नेम भरलं नाही आणि सेव्हवर क्लिक केलं तर इथे नल व्हॅल्यू सेव्ह व्हावी, इथे टिक दिलेला आहे की सगळ्याला अलाउ केलेलं आहे की ह्यामध्ये सगळ्यांमध्ये नल व्हॅल्यू सेव्ह झाली पाहिजे. जर वाटत असेल की नल व्हॅल्यू नाही सेव्ह झाली पाहिजे, त्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू सेव्ह झाली पाहिजे, तर हे टिक काढून टाका. आपला टेबल क्रिएट झालेला आहे. नाव क्लिक ऑन अपडेट, नॉट क्लिक ऑन सेव्ह, जस्ट क्लिक ऑन अपडेट. इथे बघा तुम्हाला तुमचा डेटाबेस अपडेट केला जाईल. सो अपडेट डेटाबेसवर क्लिक करा, तुमचा जो काय डेटाबेस आहे तो अपडेट केला जाईल. ओके, अपडेट झालेला आहे. सो आपण आपल्या स्टेप वाईज गेलो तर माझा फ्रंट एंड क्रिएट झालेला आहे, माझा डेटाबेसही क्रिएट झालेला आहे. आता मला एक SQL डेटा सोर्स घ्यायचा आहे. हा SQL डेटा सोर्स का घ्यावा लागतो, कारण की हा मिडलमॅनची काम करतो या फ्रंट एंड आणि डाटाबेसमध्ये. जो काही फ्रंट एंडकडून डेटा येतो तो सगळ्यात पहिला या डेटा सोर्सला अपडेट केला जातो किंवा इन्सर्ट केला जातो आणि ह्या SQL डेटा सोर्समधून मग तो डेटाबेसला पाठवला जातो. ज्यावेळी आपण कोणताही डेटाबेस फेच करणार आहे त्यावेळीही आपल्याला ह्या डेटा सोर्सची गरज लागते, ज्याच्यातून फ्रंट एंडकडून डेटा सोर्स अँड देन डाटाबेस. ओके, सो मला आता इथे डेटा सोर्स घेणं गरजेचं आहे. सो फ्रंट एंड जो आपला आहे त्या फ्रंट एंडला आपल्याला डेटा सोर्स घेणं गरजेचं आहे. हा फ्रंट एंडमध्ये डेटा सोर्स घ्यायचा असेल तर आपण कसं घेऊ शकतो बघा. त्या फ्रंट एंडमध्ये जर डेटा सोर्स घ्यायचा असेल तर कुठेही, ओके, असं पर्टिक्युलर लोकेशन नाही आहे, तर कुठेही तुम्ही काय करा, टूलबॉक्समध्ये जा, टूलबॉक्समध्ये, आणि यामध्ये डेटा नावाने तुम्हाला दिलेला आहे ग्रुप. ओके, डेटा नावाने जो ग्रुप दिलेला आहे ह्या डेटा नावाच्या ग्रुपमधून तुम्ही SQL डेटा सोर्स इथे आहे बघा, SQL डेटा सोर्स हा जस्ट ट्रॅक करा आणि ड्रॉप करा. कुठेही फ्रंट एंडमध्ये या, टूलबॉक्समध्ये जा आणि टूलबॉक्समधून डेटा ग्रुपमध्ये जाऊन SQL डेटा सोर्स जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप इट. हा SQL डेटा सोर्स ज्यावेळी तुम्ही ड्रॅग आणि ड्रॉप करता त्यावेळी ह्या SQL डेटा सोर्सला सांगावं लागतं की हा माझा डेटाबेस आहे आणि हा माझा टेबल आहे ज्याच्यामध्ये हा सगळा डेटा नेऊन तू स्टोअर कर. सो मी फक्त आता SQL डेटा सोर्स घेतलेला आहे, मला आता याला सांगावं लागेल की माझ्या डेटाबेसचं नाव हे आहे आणि हा टेबल आहे ज्याच्यामध्ये तुला डेटा सेव्ह करायचा आहे. सो मला टेबल याला देण्यासाठी इथे बघू शकता तुम्ही, इथे एक ॲरोचं साईन आलेलं आहे. ह्या ॲरोच्या साईनवर क्लिक करा, तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसेल कॉन्फिगर डेटा सोर्स. सो इथून तुम्हाला डेटा सोर्स द्यायचा आहे किंवा डेटाबेसचं कनेक्शन द्यायचं आहे. बघा मी क्लिक केलं कॉन्फिगर डेटा सोर्सवर, इथून तुम्ही ड्रॉप करायचं आहे. इथे तुम्हाला डेटाबेसची तुमच्या जे काय नाव असेल ती डेटाबेसची फाईल इथून दिसून जाईल. इथे बघा ज्यावेळी तुम्ही डेटाबेस देता त्यावेळी तुमची जी काही कनेक्शन स्ट्रिंग आहे डाटाबेसची ती ऑटोमॅटिक इथं जनरेट केली जाते. ही कनेक्शन स्ट्रिंग महत्त्वाची आहे फ्रंट एंडकडून बॅक एंडला डेटा नेण्यासाठी. सो इथे आपली कनेक्शन स्ट्रिंग तयार केली गेलेली आहे. नाव क्लिक ऑन द नेक्स्ट. इथे यस सेव्ह धिस कनेक्शन स्ट्रिंग ॲज अ कनेक्शन स्ट्रिंग, त्याला कायम टिक ठेवा. हे काय म्हणतं की तुला फ्रंट एंडकडून बॅक एंडला जर डेटा न्यायचा असेल तर प्रत्येक वेळी तुला पूर्ण जी काही लोकेशन आहे डेटाबेसची किंवा पूर्ण पाथ न लिहिता तुझा सगळा पाथ हा फक्त कनेक्शन स्ट्रिंग या नावाने मी सेव्ह करून घेतो. ज्यावेळी तुला कनेक्शन स्ट्रिंग लागेल त्यावेळी किंवा पाथ लागेल त्यावेळी तू कनेक्शन स्ट्रिंग इतकंच नाव कॉल कर, तुझा अख्खा पाथ येऊन जाईल. ओके, नाव क्लिक ऑन नेक्स्ट. इथे बघा तुम्हाला ज्या टेबलमध्ये हा डेटा नेऊन स्टोअर करायचा आहे तो टेबल इथं सिलेक्ट करायचा आहे. मला आता डेटा न्यायचा आहे EMP टेबलमध्ये. सो मी इथून EMP टेबल सिलेक्ट केलेलं आहे. इथं सगळे तुमचे एंटिटी स्टार केलेले असावेत आणि नाव क्लिक ऑन नेक्स्ट. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी एक ब्लॅक विंडो येईल. त्या ब्लॅक विंडोमध्ये तुम्हाला टेस्ट क्युरी करायची आहे. टेस्ट क्युरी, ही टेस्ट क्युरी केल्यानंतर तुमचा टेबल इथं दिसायला चालू होईल. बघा इथं टेबल आणि कॉलमच्या व्हॅल्यूज दिसायला चालू होतील. जर अशा कॉलमच्या व्हॅल्यूज दिसल्या तर समजायचं आपला
SQL डेटा सोर्स व्यवस्थित इथं अटॅच झालेला आहे. हे झाल्यानंतर इथून फिनिश करा. फिनिश. बघा आपला SQL डेटा सोर्स पण आता तयार आहे. विदाउट SQL डेटा सोर्स तुम्ही डाटा डेटाबेसला पाठवू शकत नाही. सो आपण स्टेप्स फॉलो केलेल्या आहेत. माझा फ्रंट एंड क्रिएट केला, माझा डेटाबेस क्रिएट केला आणि त्यानंतर मी SQL डेटा सोर्स पण माझा घेतलेला आहे. तिन्ही गोष्टी झालेल्या आहेत माझ्या. आता आपण काय करूया, आपला फ्रंट एंडचा डेटा बॅकएंडला नेण्यासाठी आपल्याला ज्या काही क्युरीज लिहाव्या लागतात त्या क्युरीज आपण लिहूया. आता बघा, कोणत्याही जर तुम्हाला गोष्टीला ॲक्शन द्यायची असेल, लाईक मला सेव्हवर क्लिक केल्यानंतर हा सर्व डेटा नेऊन मला कुठे स्टोअर करायचा आहे, या टेबलमध्ये. सो मला काय करावं लागेल, पहिल्यांदा टेबलवर डबल क्लिक करावं लागेल. बी शुअर, मी मागे खूप व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की हा जो प्रत्येक कंट्रोल तुम्ही घेतलेला आहे त्या प्रत्येक कंट्रोलला त्याचं नाव द्या, त्याचा ID चेंज करा. जसा मी या टेक्स्ट बॉक्सचा ID EMP ID दिलेला आहे, या टेक्स्ट बॉक्सला EMP नेम, या टेक्स्ट बॉक्सला एज, जेंडरला मी नाव दिलेलं आहे जेंडर, सिटीला मी नाव दिलेलं आहे सिटी. त्याच प्रकारे तुम्हाला प्रत्येक कंट्रोलला तुम्ही नाव देणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळी डेटाबेसमधून व्हॅल्यूज जातात, काही कोणत्या कंट्रोलमधून ती व्हॅल्यू पाठवता त्या कंट्रोलचं नाव घ्यावं लागतं. जर तुम्ही टेक्स्ट बॉक्स, रेडिओ बटन, ड्रॉपडाऊन असे जर कंट्रोल्स तिथे यूज केले तर ॲक्च्युली कोणत्या टेक्स्ट बॉक्समधला आपण डेटा काढून घेतोय, टेक्स्ट बॉक्स 1 मधला, टेक्स्ट बॉक्स 2 मधला, 3 मधला, 4 मधला, त्या ठिकाणी खूप सारं कन्फ्युजन होतं. सो बी शुअर तुम्ही प्रत्येक कंट्रोलला नाव दिलेलं असावं. नाव दिल्यानंतर तुम्हाला या सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर आपला डेटा हा डेटाबेसला नेऊन स्टोअर करायचा आहे. सो मला काय करावं लागेल, आता या बटनवर डबल क्लिक करावं लागेल. ह्या बटनवर डबल क्लिक केल्यानंतर आपण ऑलरेडी याला ॲक्शन दिलेली आहे. तू काय कर, लेबल 1 विजिबल कर आणि त्यानंतर युअर फॉर्म इज सबमिटेड असं इंडिकेट कर. हे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. ज्यांना हे माहीत नाही आहे त्यांनी मागचे व्हिडिओ जाऊन बघा, त्यामुळे तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल की कशाप्रकारे हे लेबलचे प्रॉपर्टीज इथं कॉल केलेले आहेत. मला आत्ता सध्या हे लागणार नाही आहे. माझं जे सेव्हचं बटन आहे त्या ठिकाणी मला सेव्हचं बटनचं कोडिंग लिहायचं आहे. ज्यांना PHP किंवा जावास्क्रिप्ट येते त्यांना माहीत असेल की जर PHP मधून मला डेटाबेसला डेटा न्यायचा असेल तर पहिल्यांदा मला ते बटन इज सेट प्रॉपर्टीमध्ये कॉल करावं लागतं आणि त्यासाठी ॲक्टिवेट करून घ्यावं लागतं. आणि जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला ऑन क्लिक इव्हेंट द्यावी लागते आणि फंक्शन कॉल करावं लागतं. त्याच प्रकारे जर ASP.NET मध्ये सेव्हवर क्लिक केल्यानंतर मला याचा सगळा डेटा नेऊन या डेटाबेसला सेव्ह करायचा असेल तर आपल्याला या सेव्ह बटनवर डबल क्लिक करावं लागतं आणि या ठिकाणी कोडिंग लिहावं लागतं, ज्यावेळी आपला डेटा जाऊन ह्या टेबलमध्ये सेव्ह केला जाईल. सो आपण आता डायरेक्टली कोड लिहायला सुरुवात करूया, ज्याचा यूज करून आपला डेटा डाटाबेसला जाईल. ओके. सो इथे आपल्याला माहिती आहे की नेमस्पेसेस महत्त्वाचे आहेत. इथे बघा, इतकेच नेमस्पेस आपल्याला डिफॉल्ट येतात, बट आपण आता सध्या डेटाबेसवर काम करणार आहोत. सो डाटाबेसवर काम करताना आपल्याला काही नेमस्पेसेस ॲड करावे लागतात, ज्याचा यूज करून आपण आपला डेटा काय करू शकतो, डाटाबेसला नेऊन स्टोअर करू शकतो. सो कोणकोणते नेमस्पेसेस ॲड करावे लागतात बघूया. सो पहिल्यांदा नेमस्पेस ॲड करावा लागतो युजिंग system dot data dot SQL client. ओके. त्यानंतर using system dot configuration and then using system dot data. ओके. सो या 3 नेमस्पेस आपल्याला ॲड करूनच घ्यावे लागतात जर आपण डेटाबेसवर काम करणार असेल तर. ओके. युजिंग सिस्टीम डॉट SQL क्लायंट, युजिंग सिस्टीम डॉट कॉन्फिग्युरेशन आणि युजिंग सिस्टीम डॉट डेटा, हे 3 नेमस्पेस ॲड करून घेतल्यानंतर आपण आता बटन क्लिकवर कोड लिहूया. बी शुअर तुम्ही बटन क्लिकवर कोड लिहित आहात. ह्या डबल क्लिकवरच कोड लिहा. इथे तुम्हाला दिसून जातं की तुम्ही बटन 1 क्लिक इव्हेंट एक्झिक्यूट करून घेतलेली आहे. सो आपण कोड लिहायला चालू करूया. या स्टेप्सनुसार आपल्याला कोड लिहायचा आहे. सगळ्यात पहिले आपल्याला कनेक्शन स्ट्रिंग लिहायची आहे. सो कनेक्शन स्ट्रिंग लिहिण्यासाठी काय लिहावं लागेल आपल्याला,
लेट्स स्टार्ट. मला लिहावं लागेल SQL कनेक्शन स्ट्रिंग, SQL कनेक्शन कॉन. मी ऑब्जेक्ट तयार करून घेतला त्याचा कॉनचा, अँड देन SQL कनेक्शन, देन ब्रॅकेटमध्ये कॉन्फिग्युरेशन मॅनेजर डॉट कनेक्शन स्ट्रिंग्स. ओके. त्यानंतर मगाशी आपण डेटा सोर्स तयार करताना इथं आपण डिक्लेअर केलं होतं की कनेक्शन स्ट्रिंग त्याच्यामध्ये आपला कनेक्शन स्ट्रिंगचा सगळा पाथ दिलेला आहे. यानंतर आपण काय करूया, डॉट कनेक्शन स्ट्रिंग. सो अशा प्रकारे मी काय केलेली आहे, माझी कनेक्शन स्ट्रिंग जी आहे ती कॉल केलेली आहे. सो इथं आपण न्यू लिहायचं राहिलेलं ऑब्जेक्ट आहे न्यू SQL कनेक्शन. सो इथं माझी कनेक्शन स्ट्रिंग तयार झालेली आहे. हीच कनेक्शन स्ट्रिंग आपण लास्टपर्यंत डेटाबेसचा जेवढा टास्क करणार आहोत त्यासाठी वापरणार आहोत. ही कनेक्शन स्ट्रिंग तुम्ही पेज लोडला लिहिली तरी चालेल, कारण की बाकी आपण खालचे जेवढ्या बटनचा कोड करणार आहे त्यासाठी ही डिफॉल्ट राहावी. आपण ते पुढच्या व्हिडिओजमध्ये करणार आहोत. आता सध्याही अशीच असू दे. सेकंड स्टेप आहे हे कनेक्शन ओपन करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट. मला लिहावं लागेल कॉन डॉट ओपन. ओके. थर्ड स्टेप आहे मला कमांड लिहायची आहे इन्सर्टसाठी. सो आपण कमांड लिहूया. त्यासाठी मला SQL कमांडचा ऑब्जेक्ट तयार करून घ्यावा लागेल. SQL कमांडचा ऑब्जेक्ट, आणि त्यामध्ये काय करावं लागेल, डेटा स्टोअर करावा लागेल. ओके. सो लेट्स स्टार्ट फॉर दॅट. SQH ओके. सो लेट्स स्टार्ट. सो मला SQL कमांड लिहावं लागेल CMD. मी याचाही ऑब्जेक्ट तयार करून घेतो. देन हिअर इंडिकेटिंग न्यू SQL कमांड. ओके. आणि आता आतमध्ये आपल्याला कमांड लिहूया इन्सर्टची, कारण की आपल्याला डेटा काय करायचा आहे, इन्सर्ट इनटू. आपल्या टेबलचं नाव काय आहे बघा, आपण टेबलचं नाव दिलेलं आहे EMP. ओके. सो तू काय कर, या EMP टेबलमध्ये आणून डेटा स्टोअर कर. सो EMP, आणि त्यानंतर आपण व्हॅल्यूज पाठवूया. सो व्हॅल्यूज पाठवताना एक सिक्वेन्स आहे, व्यवस्थित समजून घ्या. फर्स्ट कोट, देन डबल कोट, आणि देन प्लस. आता मला ज्या व्हॅल्यूज मी सेंड करणार आहे त्या याच सिक्वेन्सनी सेंड करायच्या. इथं सिक्वेन्स चुकून चालणार नाही. सो याच सिक्वेन्सनी व्हॅल्यू स्टोअर करायचे, ज्या सिक्वेन्सनी जाऊन या टेबलमध्ये स्टोअर केल्या जातील. सो मला पहिली व्हॅल्यू सेंड करायची आहे ID, नेम अँड एज. सो तुम्ही ID ला नाव काय दिलेलं आहे बघा. सो आपण त्याला नाव दिलेलं आहे ID, EID प्लस ID डॉट. जस्ट सेकंड. आपण नाव त्याला काय दिलेलं आहे एकदा चेक करूया. आपण त्याला नाव दिलेलं आहे EMP ID. ओके. इथं दिसतंय EMP ID. आपण कॉल करूया EMP ID डॉट टेक्स्ट. तर तुम्ही टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू काढून घेणार असाल तर त्याची टेक्स्ट प्रॉपर्टी कॉल करा, ज्याने की त्या टेक्स्ट बॉक्समधली व्हॅल्यू काढून घेता येईल. जर आपण फर्स्ट कोट, डबल कोट, त्यानंतर कंट्रोलचं नाव, त्यानंतर आपण रिव्हर्स फॉर्मॅटमध्ये यायचं आहे, प्लस डबल कोट अँड सिंगल कोट, देन कॉमा. आता आपण सेकंड टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू पाठवायची आहे. सो आपण सेकंड टेक्स्ट बॉक्सची ही व्हॅल्यू पाठवून घेऊया. फर्स्ट कोट, डबल कोट, प्लस नेम डॉट टेक्स्ट. ओके. इथे आपण नाव दिलेलं आहे EMP. फर्स्ट कोट, डबल कोट अँड कॉमा. बी शुअर स्पेल मिस्टेक वगैरे होणार नाहीये, आणि ज्या कंट्रोलची नावं त्यालाच जातील. त्यानंतर आपण नेक्स्ट पाठवणार आहोत. थर्ड आहे आपला, कोणता कंट्रोल आहे बघा, थर्ड, एज. ओके. सो इथे लिहायचं आहे एज डॉट टेक्स्ट.
त्यानंतर आपल्याला नेक्स्ट व्हॅल्यू पाठवायची आहे. ओके, आपण नेक्स्ट व्हॅल्यू पाठवूया. नेक्स्ट व्हॅल्यू कशाची आहे बघा, नेक्स्ट व्हॅल्यू आहे आपले जेंडर. सो जेंडर असेल किंवा ड्रॉपडाऊन असेल किंवा तुमचा चेकबॉक्स असेल, याची व्हॅल्यू पाठवताना तुम्हाला कोणती प्रॉपर्टी यूज करावी लागते. जेंडर म्हणजेच तुमच्या कंट्रोलचं नाव, दॅन सिलेक्टेड आयटम. ओके, सिलेक्टेड आयटम डॉट टेक्स्ट. याचं मिनिंग आहे तुम्ही जो आयटम सिलेक्ट केलेला आहे त्याचं टेक्स्ट सेंड कर. ओके, देन फर्स्ट कोट, डबल कोट, प्लस डबल कोट अँड सिंगल कोट, कॉमा. ओके, हे मी फॉर्मेशन कॉपी करून घेतोय, बट शुअर तुम्ही हे सेम वापरत चला. फर्स्ट कोट, डबल कोट, प्लस, त्यानंतर कंट्रोलचं नाव, त्यानंतर प्लस द्यायचं आहे, डबल कोट अँड सिंगल कोट रिव्हर्स फॉर्मॅटमध्ये मागायचं आहे. ओके, नाव आपण व्हॅल्यू काढून घेऊया. जेंडरची काढलेली आहे आपण, आता काढून घेऊया सिटी अँड डॉक्युमेंटची. सो प्रत्येक कंट्रोलला नाव काय दिले बघा, इथे नाव दिलेलं आपण सिटी डॉट सिलेक्टेड आयटम डॉट टेक्स्ट. ओके, देन व्हॅल्यू काढून घेऊया आपण डॉक्युमेंट. सो डॉक्युमेंट चेकबॉक्स आहे, सो लिहिताना तिथं लिहा डॉक्युमेंट डॉट सिलेक्टेड आयटम डॉट टेक्स्ट. ओके, रेडिओ बटन असेल, चेकबॉक्स असेल किंवा ड्रॉपडाऊन असेल, प्रत्येकाला तुम्हाला लिहायचं आहे डॉट सिलेक्टेड आयटम डॉट टेक्स्ट, ज्याने की तुम्ही त्याची व्हॅल्यू काढून घ्याल. टेक्स्टमध्ये इथं टी कॅपिटल आहे सगळीकडं, सो इथं प्रत्येक ठिकाणी टी कॅपिटल करत चला. टी कॅपिटल. ओके, देन नेक्स्ट काय आहे बघूया आपण. नेक्स्ट व्हॅल्यू काढून घ्यायची आपल्याला ईमेल आहे, पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड. सो इथे लिहूया ईमेल डॉट टेक्स्ट, त्यानंतर इथे लिहूया पासवर्ड डॉट टेक्स्ट. ओके, आणि त्यानंतर लिहूया आपण कन्फर्म पासवर्ड, सी पासवर्ड डॉट टेक्स्ट. ओके, आपण ह्या सर्व व्हॅल्यूज काढून घेतलेल्या आहेत. मी आणखीन एकदा सांगेन की शुअर व्हा की तुम्ही सिक्वेन्शियली त्याच व्हॅल्यू काढून घेतलेल्या आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे, त्यानंतर डबल कोट कंप्लीट करा इन्सर्ट क्वेरीचा, आणि या सर्व गोष्टी तुम्हाला कोणाला पाठवायचं आहे, कनेक्शनला. ओके, सो इथे आपण डेटा लिहिलेला आहे, इथे काहीतरी मिस्टेक आहे बघा. इथं सिलेक्टेड आयटम लिहायचं राहिलेलं आहे, आयटम बघा. आपली क्वेरी सगळी लिहून झालेली आहे, सिलेक्टेड व्हॅल्यू नाही, इथे सिलेक्टेड आयटम आहे. ओके, सो सिलेक्टेड आयटम आपण इथून कॉपी करून इथे टाकूया सिलेक्टेड आयटम डॉट टेक्स्ट. सो आता आपली क्वेरी लिहून झाली आहे, आपण व्हॅल्यूज पण काढून घेतलेल्या आहेत. आता आपण काय करूया, कमांड एक्झिक्यूट करूया. सो कमांड एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला लिहावं लागणार आहे कमांड डॉट एक्झिक्यूट नॉन क्वेरी. हे लिहिल्याशिवाय तुमची कमांड एक्झिक्यूट केली जात नाही. सो मी इथं लिहीन cmd डॉट एक्झिक्यूट, cmd डॉट एक्झिक्यूट नॉन क्वेरी. बघा इथं आलेलं आहे एक्झिक्यूट नॉन क्वेरी, आणि त्यानंतर मी कनेक्शन क्लोज करेन लास्टला. सो माझा डेटा घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे, डेटा घेऊन स्टोअरही केलेला आहे. आता मला लेबल काय करावं लागेल, तिची विजिबिलिटी जी आपण ऑफ केलेली आहे ती पहिल्यांदा ऑन करावी लागेल, आणि लेबल 1 डॉट टेक्स्ट लिहावं लागेल इज इक्वल टू डाटा सेव्ह सक्सेसफुल. ओके, सो आपण या स्टेप वाईज चाललेलो आहोत. पहिल्यांदा फ्रंट एंड क्रिएट केला, त्यानंतर डेटाबेस क्रिएट केला, आणि त्यानंतर आपण SQL डेटा सोर्स घेतला, आणि त्यानंतर कनेक्शन स्ट्रिंग जनरेट केली, कनेक्शन ओपन केलं, देन कमांडमध्ये आपण डाटा पास केला. कमांडमध्ये डेटा पास करताना बी शुअर तुम्ही या सिक्वेन्सनी व्हॅल्यू लिहाल जो सिक्वेन्स इथे आहे. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट, सिंगल कोट, डबल कोट आणि प्लस, तुमच्या कंट्रोलचं नाव, त्यानंतर
प्लस डबल कोट सिंगल कोट आहे हा सिक्वेन्स तुम्हाला रिपीट करत यायचा आहे, कॉमा द्यायचा आहे, सेकंड कंट्रोलची व्हॅल्यू द्यायची आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला हे सर्व गोष्टी कोणाला द्यायच्या आहेत, तर तुम्हाला ह्या व्हॅल्यू द्यायच्या आहेत कनेक्शनला. ओके, ड्रॉपडाऊन असेल, चेकबॉक्स असेल किंवा रेडिओ बटन असेल, तुम्हाला त्या तिन्हीच्या व्हॅल्यू काढून घेताना काय लिहायचं आहे, सिलेक्टेड डॉट टेक्स्ट. ओके, व्हॅल्यू पाठवताना. सो अशा प्रकारे मी डेटाबेस एक्झिक्यूट पण करून घेतलेला आहे, क्युरी एक्झिक्यूट करून घेतलेली आहे, त्यानंतर कनेक्शन क्लोज केलेलं आहे. नाव चेक आपला जो काय डेटा आहे तो आपल्या डेटाबेसला जाऊन स्टोअर केला जातोय का. सो त्यासाठी मी फॉर्म रन करून घेऊया. ओके, यामध्ये डेटा भरूया. मी इथे डेटा भरीन EMP001. देन इथे नाव भरूया अजित. एज भरूया आपण 34, कारण की याला सगळ्याला व्हॅलिडेशन्स दिलेलं आहे आपण, त्यामुळं बी शुअर व्यवस्थित डेटा भरा. इथे बघा, त्यानंतर मी इथे मेल ID व्यवस्थित लिहितो विदाउट एनी व्हॅलिडेशन ॲक्टिवेशन. त्यानंतर पासवर्ड ABC लिहूया आणि ABC. सो मी सर्व डेटा भरलेला आहे. आता क्लिक ऑन सेव्ह. या ठिकाणी बघा डेटा सेव्ह सक्सेसफुलीचा आपल्याला मेसेज आलेला आहे, म्हणजे आपला डेटा जाऊन डेटाबेसला सेव्ह झालेला आहे. लेट चेक. इथे बघा, जर तुम्ही सर्व्हर एक्सप्लोरमध्ये गेला आणि इथून जर तुम्ही टेबलवर डबल क्लिक केलं, EMP टेबल जो आपण क्रिएट केलेला आहे तो, त्याच्यावर डबल क्लिक केलं तर इथे तुम्हाला टेबलचं स्ट्रक्चर दिसतं. बट जर तुम्हाला ह्या EMP टेबलच्या आतमध्ये व्हॅल्यू स्टोअर झालेल्या बघायच्या असतील, त्या टेबलवर राईट क्लिक करा आणि शो टेबल डेटा म्हणा. तुम्ही ज्यावेळी शो टेबल डेटा म्हणाल त्यावेळी इथं तुम्हाला बघा तुमच्या ज्या काही व्हॅल्यूज भरलेल्या आहेत त्या इथून स्टोअर झालेल्या आहेत. EMP001, अजित, 34, मेल, सातारा, आधार कार्ड, ईमेल ID, पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड. आता सध्या इथं डॉक्युमेंटला बघा, आपण मल्टिपल डॉक्युमेंट सिलेक्ट केलेले आहेत, 3 डॉक्युमेंट, पण इथे डाटा स्टोअर होताना एकाच चेकबॉक्सचा डेटा स्टोअर झालेला आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघणार आहोत की चेकबॉक्सच्या मल्टिपल व्हॅल्यूज यामध्ये कशा स्टोअर केल्या जाणार आहेत. आता सध्या आपण एकच चेकबॉक्सची व्हॅल्यू यामध्ये स्टोअर केली गेलेली आहे. आता आपला डेटा सक्सेसफुली झालेला आहे, बट माझा हा डेटा स्टोअर झाल्यानंतर आपल्याला हे चेकबॉक्सेस जे आहेत, आता बघा मी डेटा स्टोअर केल्यानंतरही या चेकबॉक्समधली ती व्हॅल्यू तशीच राहिली आहे. ॲक्च्युअली ज्यावेळी मी डाटा सेव्ह करतो त्यावेळी हे चेकबॉक्स सगळे ब्लँक होणं गरजेचं आहे. जर मला डाटा सेव्ह झाल्यानंतर हे हे कंट्रोल्स ब्लँक हवे असतील तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, जिथे आपण कोडिंग लिहिलेलं आहे, डाटा सेव्ह झाल्यानंतर प्रत्येक टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू इथे कॉल करा, लाईक EMP ID.text, आणि इथं ती ब्लँक करत चला. डबल कोट द्या, ज्याने की ती ब्लँक कर, म्हणजे डाटा सेव्हचा मेसेज दिल्यानंतर EMP.text जो आहे तो ब्लँक कर. ओके, याचबरोबर आपण बाकीचेही करून घेऊया. EMP name.text इज इक्वल टू ब्लँक. त्यानंतर age.text इज इक्वल टू ब्लँक. ओके, आता रेडिओ बटन असेल किंवा चेकबॉक्स असेल किंवा ड्रॉपडाऊन असेल, याची व्हॅल्यू आपण कशी क्लिअर करणार आहोत. सो बघा, इथं मी करतोय जेंडर डॉट क्लिअर सिलेक्शन म्हणून एक त्यांचं मेथड येतं. सो हे क्लिअर सिलेक्शन मेथड इथं कॉल करा. बघा कशा प्रकारे केलेलं आहे. त्या कंट्रोलचं नाव लिहा आणि पुढे डॉट क्लिअर सिलेक्शन कॉल करा, ज्याने की त्या कंट्रोलची व्हॅल्यू क्लिअर केली जाईल. हे कोणाला लिहायचं आहे, रेडिओ बटन, ड्रॉपडाऊन अँड चेकबॉक्स. ओके, सो सिटी आणि डॉक्युमेंटची व्हॅल्यू आपण क्लिअर करून घेऊया. सो मी इथं लिहिन सिटी डॉट क्लिअर सिलेक्शन, आणि त्याचबरोबर नेक्स्ट आहे डॉक्युमेंट. ओके, सो मी इथं लिहिन डॉक्युमेंट डॉट क्लिअर सिलेक्शन. ओके, त्यानंतर आपण लिहायचं आहे
ईमेल पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्डची व्हॅल्यू आपल्याला ब्लँक करायची आहे. सो मी इथं लिहीन ईमेल डॉट टेक्स्ट इज इक्वल टू ब्लँक. त्यानंतर पासवर्डची व्हॅल्यू आपण ब्लँक करून घेऊया. टेक्स्ट इज इक्वल टू ब्लँक आणि सी पासवर्डची व्हॅल्यू आपण काय करूया ब्लँक करून घेऊया. सो इथे बघा मी याला सांगितलेलं आहे की ज्यावेळी तू व्हॅल्यू इन्सर्ट करशील त्यावेळी डाटा सेव्हचा मेसेज दिल्यानंतर बाकीचे सगळे कंट्रोल्स ब्लँक कर. त्यामध्ये रेडिओ बटन, ड्रॉपडाऊन किंवा चेकबॉक्स याला कंट्रोलचं नाव आणि क्लिअर सिलेक्शन मेथड कॉल करायचे आहे, ज्यानं त्यांच्या व्हॅल्यूज ब्लँक केल्या जातील. नाव सेव्ह इट अँड रन इट. आपण पुन्हा रन केलेलं आहे. आता आपण पुन्हा याला एक व्हॅल्यू भरूया EMP not 2. इथे नाव भरूया अजिंक्य, एज भरूया 65. ओके, आपण एज भरूया 58. मेल पुणे. डॉक्युमेंट आता मल्टिपल सिलेक्शन देतोय, एकच सेव्ह होतोय. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते क्लिअर अप करणार आहोत. सो मेल ID दिला, पासवर्ड दिला ABC, पासवर्ड दिला ABC. ओके, सो पासवर्डही दिलेला आहे आपण. आता बघा सेव्ह झाल्यानंतर हे सगळे कंट्रोल्स आपले ब्लँक केले जातील. नाव चेक. बघा इथं डेटा सेव्ह ही मेसेज आलेला आहे आणि वरचे सगळे कंट्रोल्स, माझा फॉर्म सगळा रिसेट केलेला गेलेला आहे. ओके, आता जर तुम्ही ही व्हॅल्यूज डाटाबेसमध्ये जाऊन सेव्ह राईट क्लिक करून शो टेबल म्हटलात तर आपण आत्ता व्हॅल्यू जी सेव्ह केली आहे तीही इथं आली असेल. आली नसेल तर फक्त इथून रिफ्रेश करा टेबल. इथे बघा तुमच्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या इथे येऊन पडलेल्या आहेत. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही फ्रंट एंड करून डाटाबेसला डेटा नेऊन स्टोअर करू शकता. या स्टेप्स वाईज लक्षात ठेवा, या स्टेप्स खूप महत्त्वाच्या आहेत. फ्रंट एंड, देन डेटाबेस, देन SQL डेटा सोर्स कनेक्शन, SQL डेटा सोर्स क्रिएट करून घ्या. कनेक्शन स्ट्रिंग, देन कनेक्शन ओपन करा. इन्सर्ट अपडेट डिलीटची क्युरी लिहा. एक्झिक्यूट करा ॲज पर रिक्वायरमेंट, कारण की डाटा रीडर वापरला तर तुम्हाला एक्झिक्यूट रीडर लिहावा लागतो. एक्झिक्यूट नॉन क्युरी चालत नाही आहे. स्केलर व्हॅल्यू घेतली तर एक्झिक्यूट स्केलर लिहावा लागतो. ॲज पर रिक्वायरमेंट कशा चेंज होतात ते आपण पुढे बघणार आहोत. क्युरी एक्झिक्यूट झाल्यानंतर कनेक्शन क्लोज करत चला. ओके, सो या ठिकाणी आपण डेटा इन्सर्टचा कोड बघितलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कशाप्रकारे हा डेटाबेसमध्ये झालेला डेटा हा कशाप्रकारे सर्च करणार आहोत याचा कोड बघणार आहोत. आज आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सर्चचा कोड बघूया. थँक्यू.